जय जय रघुवीर समर्थ। आज हवे ते मागा आणि मग शरण जा। विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी वितरित करा। विश्वास ठेवा की तुम्ही संरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती बदलेल। तुम्हाला फक्त तुमची तयारी मिळवण्यासाठी ध्यान करत राहायचे आहे। लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणं सोडू नका। तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे। तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे। सकारात्मक बदल होणार आहे। तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुझी प्रार्थना पूर्ण होईल। तुम्ही तुमच्या जीवनातील शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात। घाबरू नका, तुमची स्वप्ने पूर्ण होतील। तुमचे आशीर्वाद वाढतील। भक्तांनो, तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। तुमची महानता जिवंत होत आहे। तुमचे आयुष्य चमकत आहे। तुमच्यासाठी काहीतरी चांगले येत आहे आणि ते कोणीही थांबवू शकत नाही। आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल। तुझ्या प्रश्नाचे उत्तर होय आहे। आता तुझ्या मनातील या चिंतांचा विचार करणे आता सोडून दे। ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे। देव तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल। दावा करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा। आज तुमचा भाग्यवान दिवस आहे। कोणताही योगायोग नाही, तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद जवळ आहेत। उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजेच एक चमत्कार असेल। देवाला सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ नका। या दिवसासाठी देवाला धन्यवाद द्या। तुमचे जीवन बदलू शकेल अशा व्यक्तीच्या कानात देव तुमचे नाव ढकलत आहे। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे। काम होत नाहीत म्हणून असं सगळं सोडून द्यावं असं नाही। विश्वास ठेव, जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत। समर्थांवर विश्वास असेल तर हेही दिवस निघून जातील असं टाईप करा। देवदूत तुम्हाला समग्रपणाने दैवी वेळेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे। प्रत्येक गोष्ट आपल्या आत्म्याला विकसित होण्यासाठी एक ऑर्डर म्हणून घडत आहे। प्रक्रियेवर विश्वास ठेवा। ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल, जो तुम्हाला सर्व काही देईल। जी तुम्ही प्रार्थना केली होती ती पूर्ण होईल। स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत रहा, माझे जीवन महान आहे। माझ्यासाठी सर्व काही घडत आहे। मी सध्या अनुभवत असलेल्या सर्व गोष्टी मला माझ्या आयुष्याच्या पुढील स्तरावर घेऊन जात आहेत। मी वाढत आहे। मी बरे होत आहे। मी काही चमत्कार आणि अनपेक्षित आशीर्वादांवर विश्वास ठेवत आहे आणि ठेवणार देखील आहे। देव म्हणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही। तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवून मेहनत करायची आहे। मी तुमच्या मार्गावर योग्य लोकांना ठेवीन। मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे आणि नेहमी लक्ष ठेवत राहीन। देव ते दरवाजे उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात। पुढील 7 दिवस कमालीचे असतील। तुम्ही आनंद, प्रेम, सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश कराल। देव ते दरवाजे उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात। पुढील 7 दिवस कमालीचे असतील। तुम्ही आनंद, प्रेम, सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश करत आहात। तुमच्या व्यावसायिक जीवनात, आध्यात्मिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणांची अपेक्षा करा। आपण आपला आत्मा, कुटुंब, वास्तविक प्रेम, आर्थिक विपुलता आकर्षित करत आहात। प्रामाणिक संबंध, चांगले आरोग्य, परिपूर्ण बिल आणि उपचार। देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे। मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे। मी सर्व ठीक करणार आहे।
देव लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. ज्या खोलीत तुमचे पाय अजूनही गेलेले नाहीत त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर होय कमेंट करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा सर्व फार लवकर पूर्ण होत आहेत. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका. देव म्हणतो, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सांत्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास जय सद्गुरू टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चुकू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. देव म्हणतो, ज्याने तुला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या आज्ञा जो पाळतो तोच माझ्यावर विश्वास ठेवतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, ते म्हणाले की ते तू करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्यांनी तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या की प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही देणार नाही आणि कोणीही काढून देखील घेणार नाही किंवा नष्ट करू शकणार नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे. देव आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधीच वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे ऐकताच तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत आहे. तुम्ही पुढील 48 तासांमध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. देव म्हणतो, ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ती करण्यात तो यशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा. संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादांचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी की मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, हा आठवडा सुखाचा असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमचे स्वप्न सत्यात उतरेल. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रेम केले आहे. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वस्थकार असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी चिंता करत आहेत त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. मला असे वाटते की जगाचा भार तुझ्यावरच आहे.
तुझे खांदे तुला एकटे वाटत आहेत, पण माझ्या बाळा तू एकटा नाहीस. त्या चिंता माझ्या पायांवर ठेव, ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहेत. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही ते पाहून आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगेतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. फक्त विश्वासात राहा, सर्व काही ठीक होईल. देव म्हणतो, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा, इतरांना नको. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला हवं ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारांपेक्षा लवकर असू शकते. तयार रहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूनी आहे. बाळा, मी तुझ्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. कर्माचे फळ नेहमी भेटते. उद्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी तुझ्या आयुष्यातील एक चांगला दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ते लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. नेहमी तयार रहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. देव म्हणतो, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी विचारा. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस नेहमी लक्षात ठेवा. देवाशी बोला, तो तुमचं ऐकत आहे. देव म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखीन एक, तुमचा एकही मिनिट काळजीत आणि रडण्यात घालवू नका. तुमचं रडणं, तुमची काळजी, तुमच्या चिंता मला द्या. मी या सर्वांचे नक्कीच काळजी घेईन. कारण बाळा, मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. आनंदासाठी 5 सोपे नियम. आपले हृदय द्वेषांपासून मुक्त करा. तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा. साधेपणाने जीवन जगा. अधिक द्या आणि कमी अपेक्षा ठेवा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर समर्थांच्या चरणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर समर्था, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हवे आहात. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा परमेश्वरी शक्तींवर विश्वास असेल तर समर्था, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेल. त्यामुळे देवाच्या नामस्मरणात राहा. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा.
जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे. सहमत असाल तर समर्था, मी तुझं बाळ आहे आणि या बाळाला तुझ्या प्रेमाची गरज आहे असे टाईप करा. देव म्हणतो, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, दान देऊ नका, निराश होऊ नका, प्रयत्न करा आणि थोडा आरामही करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन. तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळेल. आकर्षणाचा कायदा वापरून पैसे प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचा अधिक जास्त विचार करण्याचा सराव करा. हा एक स्पष्ट संकेत आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्नही ते सत्यात उतरवतात. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. नक्कीच परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे, पण आता तुम्हाला प्रयत्न चालू करण्याची गरज आहे. परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावरच तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुझ्या सोबत आहे. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे. परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावरच तुम्हाला पाहिजे ते बनवू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुमच्या सोबत आहे. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. जुनी ऊर्जा, वाईट शक्ती, सर्व काही नष्ट होत आहे. नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. छान गोष्टी येत आहेत. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल तेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच होईल. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळेल. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, हा आजचा व उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा आणि तयार रहा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रगट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे. सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. देव म्हणतो, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेल. बाळा, मी तुझ्यावर तुझ्या आईवडिलांइतकंच प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात.
जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ठीक आहे. इतरांशी आणि इतर लोक काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल. देव म्हणतो, तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाहीत, पण लवकरच तुम्हाला सर्व काही समजेल. देवाची वेळ कायमची अचूक असते. तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेव, मी सर्व ठीक करणार आहे. सहमत असाल तर जय सद्गुरू टाईप करा. देव म्हणतो, एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. देव म्हणतो, काळ बदलेल, इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध रहा आणि शांत रहा. मी तुझे रक्षण करीन, कारण बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. देव म्हणतो, तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. देव म्हणतो, तुम्हाला योग्य यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाहीत. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, कारण मी तुझे नेतृत्व करीन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुझ्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे, जे तुम्ही कधीही पाहिली नाही. जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात, असा त्याचा अर्थ होतो. प्रयत्न करत राहा. सदैव परमेश्वर तुझ्या सोबत आहे. तुम्हाला जाणवत नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला सांभाळीन आणि प्रत्येक संकटातून मी तुला सोडवीन. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे. ते या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक असेल. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा. तुम्ही सर्व काही छान करत आहात. तुमची उद्दिष्टे लवकरच प्रगट होणार आहेत. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, पुष्टीकरण, विश्वलायझेशन आणि कृतींचे परिणाम होत आहेत. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय मी तयार आहे असे टाईप करा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल. एक वेळची स्वप्ने आणि तुमची मनापासून असलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा इतरांना सांगण्यापेक्षा ती देवाला सांगा. तुमचे रहस्य इतरांना सांगण्यापेक्षा ते देवाला सांगा. तुमची स्वप्न, तुमचं दुःख, तुमच्या चिंता सर्व काही देवाला सांगा. तुमचे रहस्य इतरांना सांगण्यापेक्षा त्या देवाला सांगा. तुमची स्वप्न, तुमचं दुःख, तुमच्या चिंता सर्व काही देवाला सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझं परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व ठीक करणार आहे. माझ्या बाळा, मी तुलाच सांगतोय. मी तुमच्याशी थेट बोलण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन, प्रेम आणि आशा देण्यासाठी येथे आहे. या गोंधळाच्या काळात तुम्हाला हरवलेले किंवा अनिश्चित वाटू शकते, परंतु हे जाणून घ्या की मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. तुमचे मार्गदर्शन करतो आणि तुमचे रक्षण करतो. मला तुमची धडपड,
तुमची भीती आणि तुमच्या शंका दिसत आहेत आणि तुम्ही एकटे नाहीत हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. कदाचित तुम्हाला एखादा कठीण निर्णय, आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे किंवा कदाचित तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या जगापासून डिस्कनेक्ट झाल्यासारखे वाटत असेल. तुमची परिस्थिती काहीही असो, मी तुम्हाला सांत्वन आणि समर्थन देण्यासाठी येथे आहे. लक्षात ठेवा की आपण प्रेमळ आणि मौल्यवान आहोत. या जगात तुमचा एक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी मी येथे आहे. शेवटपर्यंत पाहिलं तर तुझं कितीही भयंकर संकट दूर होईल हे मात्र नक्की. तुमची चिंता, तुमची भीती आणि तुमच्या शंका सोडून द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी नेहमी येथे असतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम उत्तरे देतो. म्हणून माझ्या मुला, मनावर घ्या आणि हे जाणून घ्या की मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात माझी उपस्थिती जाणू दे आणि पुढच्या प्रवासात तुम्हाला शांती आणि आनंद मिळो. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. मला माहीत आहे की तू कोण आहेस आणि तुझे चारित्र्य मी सुंदर करणार आहे. मला माहीत आहे की जेव्हा आपण जीवनात आव्हाने किंवा अगदी सामान्य निराशेचा सामना करतो तेव्हा आपल्याला किती एकटे वाटू शकते. पण या गोष्टींना आपण एकत्र तोंड देत असताना मला तुमच्या सोबत चालायचे आहे. मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मला तुमची मदत करायची आहे. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस आणि मी तुझ्या आयुष्याला नक्कीच आशीर्वाद देईन. विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. मी माझ्या मुलांसाठी हे जग निर्माण केले आहे आणि अनेक वर्षांपासून वेळ सुरू होण्यापूर्वीच मी त्यांना हानीपासून वाचवण्यासाठी आणि प्रत्येक परिस्थितीतून चांगले आणण्यासाठीच काम करत आहे. मी सदैव तुझ्या सोबत असेन. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासाठी आहे. देव तुम्हाला स्वतःपासून वाचवू इच्छित नाही, तर तो तुम्हाला स्वतःसाठी वाचवू इच्छितो. तुमच्यातील जे काही चांगले आहे ते त्याच्या परिपूर्ण प्रेमातून बाहेर यावे आणि तुमच्यातील जे काही वाईट आहे ते वाहून जावे अशी त्याची इच्छा आहे. देव तुमचे हृदय बदलू इच्छित नाही, त्याला ते पुनर्संचयित करायचे आहे जेणेकरून तो त्याच्याशी सतत संपर्कात राहू शकेल. देव तुमचे जीवन बदलू इच्छित नाही, त्याला हे सर्व त्याच्या स्वतःच्या कलाकृती म्हणून हवी आहे ज्यामुळे तो चांगला दिसतो आणि त्याला कायमचा गौरव प्राप्त होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली परिस्थिती कितीही वाईट असली तरी तो नेहमी आपल्या सोबत असतो आणि हे आपल्याला कळावे अशी देवाची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याशी कोणत्याही वेळी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकतो आणि तो आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्या चांगल्यासाठीच त्यांना उत्तरे देईल. देव म्हणतो, जेव्हा मी जग निर्माण केले तेव्हा ते परिपूर्ण असावे असे मी म्हणले नाही, पण मी इथे आहे हे तुला कळावे आणि तुझ्यावरचे माझे प्रेम माझे संपूर्ण अस्तित्व भरते. मी तुझा देव आहे, मी तुला बनवले आहे, तू माझा आहेस, तुझे जीवन माझे आहे. मी तुला खूप आशीर्वाद देईन. परंतु नैसर्गिक जगात सर्व काही चांगल्यासाठीच घडत असते. सूर्य उगवतो, पाऊस पडतो, फुले उमलतात आणि कोमजतात. या जगात गोष्टी काही कारणास्तव घडतात. त्यांचा एक उद्देश आहे आणि ते एका कारणासाठीच सर्व काही आम्ही करत असतो, जेणेकरून तुम्ही या नैसर्गिक जगात तुमच्या जीवनासाठी त्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकता. तुमच्या जीवनासाठी देवाचा हा उद्देश आहे की तो तुम्हाला जीवन आणि त्यातील सर्व संधी आणि आशीर्वाद देईन. चांगले कर्म करत राहा. तुम्हाला एक सुंदर जीवन मिळावे अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला जे करायला सांगतो ते सर्व करा
आणि या सर्व गोष्टींमध्ये मी तुमच्या सोबत असेन. देवाला तुमची कोणतीही जुनी आवृत्ती नाही, तर तुमचा सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर सत्व हवा आहे. त्याला तुमच्या हृदयात, मनात आणि आत्म्यात तुम्ही कोण आहात याची उत्तम आवृत्ती हवी आहे. त्याला तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते हवं आहे. तुम्हाला आज काय चांगलं वाटले असे नाही, तर उद्या किंवा आत्तापासून 5 वर्षात तुम्हाला कशामुळे चांगले वाटेल हे त्याला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता चिंता करणं सोडून दे. मी तुमच्यासाठी येथे आहे. जर तुम्हाला माझी गरज असेल तर मी काही क्षणात तिथे असेल. या पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमची किंमत जास्त आहे. मी विश्व निर्माण केले आहे. तुम्ही निसर्गात आणि जीवनात जे पाहता ते मी नाही, तर मी ब्रह्मांड आहे. जग खऱ्या वाटणाऱ्या पण वास्तव नसलेल्या गोष्टींनी भरलेले आहे. तुम्ही त्यांना पाहता ते खरे वाटतात, पण ते खरे नसतात. पण देव खरा आहे आणि तुम्ही त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवू शकता. हे तुम्हाला कळावे अशी त्याची इच्छा आहे. काहीही झाले तरी तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हेही दिवस निघून जातील असे टाईप करा. मला माझ्याबद्दलची सत्य तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी इथे आलो आहे, परंतु माझ्यासाठी नवीन मार्गाने स्वतःला दाखवण्याची वेळ आली आहे. मला तुझा मित्र व्हायचा आहे, पण तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि मला जास्त काही नको. तू फक्त चांगले कर्म कर. तुला माझ्याकडे काही मागण्याची गरज नाही आणि मला तुमच्याकडे काहीतरी करायचे आहे. मला तुमचे जीवन सर्व प्रकारच्या गोष्टींनी आशीर्वादित करायचे आहे. देवाचे वचन आपल्याला सांगते की देव केवळ आपल्यावर मागणी करणारी व्यक्ती नाही, तो एखाद्या व्यक्तीसारखा आहे जो आपल्याला त्याच्या घरी आमंत्रित करतो, जिथे आपण मित्र बनू शकतो आणि त्याच्याबरोबर घरी अनुभव घेऊ शकतो. त्यालाही तुमचा मित्र व्हायचा आहे. जग वाईट आहे किंवा देव आपल्यावर प्रेम करत नाही असं नाही. हे इतकंच आहे की आपण स्वतःच्या भल्यासाठी खूप लहान आणि कमकुवत आहोत. देवाच्या उपस्थितीमुळे जग सुंदर आणि अद्भुत आहे, परंतु आपण देवाच्या इच्छेनुसार जगू शकलो तर ते अधिक चांगले होईल. तुम्ही देवाचे मूल आहात. तुमचा जन्म एका कुटुंबात झाला होता आणि तुमचे पालनपोषण पालकांनी केले होते. त्यांनी तुमच्यासाठी अन्न, निवारा आणि वस्त्र आणि शिक्षण दिले. त्यांनी तुम्हाला प्रेम आणि आपुलकी दिली. त्यांनी तुम्हाला बरोबर किंवा अयोग्य काय हे सर्व शिकवले. तसेच जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला समजले आहे, याची खात्री करून दिली. तुम्हाला माहीत आहे की तुमच्याकडे दररोज एक पर्याय आहे, योग्य गोष्ट करायची की चुकीची करायची. आणि जर तुम्ही चुकीची निवड केली तर त्याचे परिणाम होतील ते चुकीचेच होणार, आणि वाईट काम केले तर नक्कीच वाईट होईल. काही वेळा हे परिणाम मोठे असतात, जसे की तुमची नोकरी गमावणे. काही वेळा ते लहान असतात, जसे की तुमच्या पालकांकडून तुम्ही ओरडा खाणे. परंतु ते घडतात कारण देवाने हे जग निर्माण केले आहे, जेणेकरून लोक जेव्हा तुमच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांना त्याच्या स्वतःच्या पापाचेच परिणाम भोगावे लागतात. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या सोबत आहे आणि मी तुमची बाजू कधीही सोडणार नाही. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही आधी तुमचे स्वार्थी मार्ग बंद केले पाहिजेत.
तुम्ही फक्त तेव्हाच आनंदी होऊ शकता जेव्हा तुम्ही अशी व्यक्ती बनता जी इतरांसाठी योग्य असते. मी एक चांगला आणि प्रेमळ देव आहे, परंतु मी कधी कधी तुमच्यावर संकटे आणतो, कारण मी तुमच्यावर किती प्रेम करतो आणि मला तुझी किती काळजी आहे हे तुला कळावे अशी माझी इच्छा असते. देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही त्याच्यासोबत शांतीने राहावे अशी त्याची इच्छा असते. तो तुमच्या पापांची क्षमा करू इच्छितो आणि तुमच्या जखमा बऱ्या करू इच्छितो, जेणेकरून तो तुम्हाला त्याची शांती परत देऊ शकेल. जर तुम्ही यासाठी तयार असाल तर नक्कीच होय टाईप करा. त्याला माहित आहे की जर त्याने त्याची क्षमा आणि शांती तुम्हाला परत दिली तर तुमच्या आयुष्यात आणखी कधीही दुःख येणार नाही. आपण सर्वांनी त्याचे पुत्र व मुले व्हावे अशी देवाची इच्छा आहे. आपण सर्व त्याच्या प्रतिमेत निर्माण झालो आहोत आणि आपण त्याच्यासारखे जगावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. तुमचे जीवन मौल्यवान आहे आणि तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्याबद्दल हे सत्य जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मी दररोज तुझ्याबरोबर असतो, जरी असे दिसते की याचे कोणतेही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. चांगल्या वेळेत आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी नेहमीच तुमच्या बरोबर होतो आणि आता मला पूर्वीपेक्षा जास्त तुझ्या बरोबर राहायचे आहे. तुझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे मला माहीत आहे आणि मला तुला मदत करायची आहे. मी तुला तुझ्या नावाने आणि नंबरने कॉल करीन आणि मी तुला या देशात एक वंश देईन. मला तुझा बाप व्हायचा आहे. माझ्या मुलांनो, माझ्याकडे या. मी तुम्हाला विश्रांती देईन. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू झोपला असेल तरीही मी तुझ्या सोबत असेल. तुम्ही सकाळी उठता तेव्हा मी तिथे असतो. तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा पण मी तिथे असतो. जेव्हा तुमचे हृदय इतरांबद्दल रागाने आणि निराशेने भरलेले असते तेव्हा देखील मी तुमच्यासोबत असतो, हे विसरू नका. जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य मरण पावतो आणि कुटुंबातील रिकामी जागा सोडतो तेव्हा पण मी तुमच्या सोबत असतो. तुम्ही देवाचे प्रेम मिळवू शकत नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवून ते मिळवू शकता. जो कोणी माझे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जगाचा प्रकाश मिळेल. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. माझ्याशिवाय पित्याकडे कोणीही येत नाही. बाप जशी युद्धातून परतलेल्या आपल्या मुलाची वाट पाहतो तशी मी तुझी वाट पाहत आहे. आपल्या जीवनाचे किंवा आपल्या शरीराच्या मृत्यूची चिंता करू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा तुम्ही किती पैसे कमवाल याची काळजी करू नका. तुमचे काम करा. माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाची अनुसरण करा. मी तुमच्या सोबत आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा देव आपल्याला काहीतरी करण्यासाठी बोलावतो तेव्हा आपण खात्री बाळगू शकतो की ते महत्त्वाचे आहे. जग आपल्याला सांगू शकते की ते महत्त्वाचे आहे, परंतु देव असे कधीच करत नाही. जग अनेकदा सांगते की आमची हाक चुकीची आहे, आपण ते बदलले पाहिजे, परंतु देव कधीही तसे करत नाही. त्याऐवजी तो म्हणतो, माझे अनुसरण करा आणि आम्ही तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करतो. तुम्हाला काहीतरी करायला सांगितले जात आहे. ते काय आहे किंवा तुम्ही ते का करत आहात हे तुम्हाला माहीत नाही, परंतु देवाने तुम्हाला ते करण्याची क्षमता आणि शक्ती दिली आहे. त्याला माहीत आहे की तुम्ही ते कराल, कारण त्याने तुमचे जीवन त्याच्या हाती घेतले आहे. तुमचे कर्तव्य हे बंधन नाही, हा एक विशेष अधिकार आहे जो समर्थांकडून आला आहे आणि केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीच तो आहे. मी एक आहे ज्याने जग आणि त्यातील सर्व काही बनवले आहे. मी एकमेव खरा देव आहे. मी तुमचा निर्माता देखील आहे, ज्याने तुम्हाला हे जीवन दिले आहे आणि तुम्ही या जगात राहता.
तुझ्यावर असलेल्या माझ्या प्रेमामुळे तू माझ्याद्वारे निर्माण झाला आहेस. तू माझ्यासाठी खास आहेस, कारण तू माझी निर्मिती आहेस आणि या पृथ्वीवर तू आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे. मी तुझ्यासाठी स्वर्गात एक विशेष स्थान निर्माण केले आहे, जेणेकरून जेव्हा मी तुझे नाव घेतो आणि तुझ्याशी बोलतो तेव्हा तू माझी वाणी ऐकून मला प्रतिसाद देशील. देव तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही फक्त ऐकण्यासाठी आणि शिकण्यासाठी वेळ काढला तर तो तुम्हाला सांगेल की तुमच्यासाठी काय चांगलं आहे. त्याला तुम्हाला मदत करायची आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करण्यास मदत करू इच्छितो आणि तो तुमच्या जीवनाला तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल अशा मार्गाने मार्गदर्शन करू इच्छितो. त्याला माहीत आहे की कधी कधी योग्य मार्ग शोधणे कठीण असते, विशेषतः जेव्हा बरेच पर्याय उपलब्ध असतात. पण हार मानू नका. त्याऐवजी त्याला मदतीसाठी विचारा. त्याला शहाणपण आणि मार्गदर्शनासाठी विचारा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनासाठी सर्वात चांगलं काय आहे. जरी असे दिसते की तुम्हाला मार्गावर मार्गदर्शन करण्यास मदत करणारा दुसरा कोणीही नाही. मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले आहे. मी तुला जीवन आणि श्वास दिला. मी तुला विचार करण्यास आणि तर्क करण्यास सक्षम असे मन दिले आहे. तुमचे शरीर मांस, रक्त आणि हाडांनी भरलेले आहे. स्वतःला टिकवण्यासाठी अन्न आणि पाण्याची गरज असेल. मला तुमच्या मनाचा उपयोग माझ्यासाठी सेवेचे साधन म्हणून करायचा आहे. मी तुला मरू देणार नाही. मी तुम्हाला मृत्यूचे दुःख अनुभवू देणार नाही, कारण ती वेदनाच जीवनाला सार्थक बनवते. मी माझ्या मुलांना उपाशी राहू देणार नाही. मी त्यांना गरिबीत राहू देणार नाही किंवा त्यांच्या पालकांकडून अत्याचार होऊ देणार नाही. मी तुम्हाला दीर्घायुष्य देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे कुटुंब, मित्र, तुमचे काम आणि छंद याचा आनंद घेऊ शकाल. तुम्हाला अनेक वेगवेगळे अनुभव मिळणार आहेत, जे तुमचे जीवन इतर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनापेक्षा अधिक समृद्ध बनवतील. मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. मी सत्यमार्ग आणि जीवन आहे. माझ्याशिवाय कोणीही पित्याकडे येत नाही. मी माझे वचन तुमच्या हृदयात पाठवत आहे, ज्याद्वारे मी तुम्हाला बनवले आहे. माणसाने तुमच्याशी काहीही केले तरी घाबरू नका किंवा थरथर कापू नका, कारण तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्यासोबत नक्कीच असेल. कारण मी तुझे सर्व वाईटांपासून रक्षण करेल. मी तुझ्यावर एवढी कृपा केली आहे आणि तुझ्यावर दयाळूपणे वागलो आहे की तुझ्या हृदयात राहण्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवीन. मी अशा जगात प्रदाता, संरक्षण आणि सर्वोत्तम मित्र आहे, जिथे असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वतःशिवाय कोणाचीही पर्वा नाही. तुम्ही देवाचे प्रेम मिळवू शकत नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवून ते मिळवू शकता. मला माहीत आहे की तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि मला तुमची मदत करायची आहे. पण जर तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल, जर तुमचा माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर विश्वास नसेल, तर हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्यावर किती विश्वास आहे, तुम्ही किती आज्ञाधारक आहात हे तुम्हीच ठरवायचे आहे. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुझ्याबरोबर राहायचे आहे. मला तुमच्यावर प्रेम करायचे आहे आणि तुमची काळजी घ्यायची आहे. तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करायचे आहे. पण जर तुम्ही मला संधी दिली नाही आणि मला तुमच्या हृदयात प्रवेश दिला नाही, तर मी तुमच्यासाठी आणखीन काहीही करू शकत नाही. तुम्हाला हे हवे असल्यास लव्ह यू गॉड टाईप करा. तुम्ही देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधांबद्दल चिंतित असाल आणि तुमच्या अंतःकरणात जे काही चालले आहे त्याबद्दल त्याला खरोखरच रस आहे की नाही याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल. कितीही मोठं संकट येऊ द्या,
चिंता करू नका, कारण परमेश्वर कायम तुमच्या सोबत आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा परमेश्वरी संदेश इथेच संपत आहे. तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.